नमस्कार. शिक्षण मंडळ कराड, टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कराड. मी प्राध्यापिका सौ सुनीता यशवंत कोळी. विद्यार्थिनींनो, इयत्ता 11वीला आपण जगाचा प्राकृतिक भूगोल अभ्यासला. इयत्ता 12वीला आपण जगाचा मानवी भूगोल अभ्यासणार आहोत. इयत्ता 12वीला पहिले प्रकरण आहे लोकसंख्या भाग 1. या प्रकरणात आपण पहिला उपघटक अभ्यासणार आहोत लोकसंख्या वितरण. त्यानंतर लोकसंख्या घनता, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक. या घटकांमध्ये पहिला घटक आहे प्राकृतिक घटक, दुसरा घटक आहे मानवी घटक, यानंतर लोकसंख्या बदलाचे घटक आणि सर्वात शेवटी लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. हे सर्व उपघटक आपण लोकसंख्या भाग 1 या प्रकरणात अभ्यासणार आहोत. विद्यार्थिनींनो, मानव व पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास भूगोलात केला जातो. भूगोल विषय अतिशय व्यापक असून सर्वच विषय भूगोल विषयाशी निगडीत असतात. म्हणून भूगोलास सर्व विषयांची जननी असे म्हणतात. भूगोलाच्या अनेक शाखा आहेत. त्यापैकी प्रमुख 2 शाखा, एक आहे प्राकृतिक भूगोल आणि दुसरी आहे मानवी भूगोल. प्राकृतिक म्हणजेच नैसर्गिक, यालाच भौगोलिक असंही म्हटलं जातं. या प्राकृतिक भूगोलात सर्व नैसर्गिक घटकांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ हवामानशास्त्र, सागरशास्त्र, खगोलशास्त्र, भूरूपशास्त्र, जीवशास्त्र यासारख्या सर्व नैसर्गिक घटकांचा अभ्यास या प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो. तर मानवी भूगोलामध्ये सर्व मानवनिर्मित घटक अभ्यासले जातात. यामध्ये ऐतिहासिक भूगोल, सांख्यिकी भूगोल तसेच लोकसंख्या भूगोल. आता लोकसंख्या भूगोल ही एक शाखा की जी मानवी भूगोलामध्ये अभ्यासली जाते. आपलं पहिलं प्रकरणही आहे लोकसंख्या. या प्रकरणात आपण लोकसंख्येचे भूपृष्ठावरील वितरण, लोकसंख्येची संख्यात्मक आणि गुणात्मक रचना, लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम, प्रदेशाचा विकास या लोकसंख्येच्या अभ्यासातील मुद्दे अभ्यासणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण मानव एक संसाधन म्हणून हा घटक अभ्यासणार आहोत. आता संसाधन म्हणजे काय, तर संपत्ती. मानवाला एक संपत्ती म्हणून संबोधले जाते. पहिला उपघटक आहे लोकसंख्या वितरण. आता लोकसंख्या वितरण म्हणजे काय, तर लोकसंख्या वितरणाची व्याख्या सांगता येईल. लोकसंख्येची प्रादेशिक विभागणी म्हणजे लोकसंख्या वितरण होय. प्रादेशिक म्हणजे प्रदेशानुसार आणि विभागणी म्हणजे वाटप. लोकसंख्येची प्रदेशानुसार असणारी विभागणी, असणारे वाटप म्हणजेच लोकसंख्या वितरण होय. जगात लोकसंख्येचे वितरण सर्वत्र सारखे आढळत नाही. ज्या भागात अनुकूल घटक असतील, आता अनुकूल म्हणजे काय, राहण्यायोग्य घटक असतील अशा भागात लोकसंख्या ही अधिक आढळते, दाट आढळते. तर ज्या भागामध्ये प्रतिकूल परिस्थिती असेल, आता प्रतिकूल म्हणजे काय, राहण्याअयोग्य घटक. ज्या भागात राहण्याअयोग्य असे प्रतिकूल घटक असतील अशा भागामध्ये लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येचे वाटप हे कमी आढळते. आणि म्हणून जगात लोकसंख्येचे वितरण जे आहे ते अतिशय असमान आहे. सांगायचं झालं तर जगाचा 50% भाग हा मानवविरहित आहे.
25% भागावर अतिशय दाट लोकसंख्या तर 25% भागावर अतिशय विरळ लोकसंख्या आढळते. खंडानुसार लोकसंख्या वितरण जर पाहिले तर एकूण पृथ्वीवर 7 खंड आहेत. या 7 खंडापैकी आकाराने मोठे असणारे खंड म्हणजे आशिया खंड. या आशिया खंडात सर्वात जास्त लोकसंख्या आढळते, तर सर्वात आकाराने लहान असणारे खंड की जे ऑस्ट्रेलिया की या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आढळते. अंटार्क्टिका खंडास तर मानवविरहित खंड असे म्हटले जाते, कारण अंटार्क्टिका खंड हे दक्षिण ध्रुवाकडे असणारे एक थंड खंड म्हणून किंवा बर्फाच्छादित खंड म्हणून ओळखले जाते आणि या खंडावर कायमस्वरूपी मानवी वस्ती आढळत नाही. तसेच उत्तर गोलार्धात लोकसंख्या वितरण हे जास्त आढळते. गोलार्धानुसार सांगायचं झालं तर उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध यापैकी उत्तर गोलार्धाला आपण भूगोलार्ध असं म्हणतो, तर दक्षिण गोलार्धाला आपण जलगोलार्ध असे म्हणतो. उत्तर गोलार्धात लोकसंख्या वितरण म्हणूनच जास्त आढळते, तर दक्षिण गोलार्धात लोकसंख्या वितरण कमी आढळते. जगात लोकसंख्येच्या बाबतीत बोलायचं झालं तर चीनचा प्रथम क्रमांक लागतो, तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. काही कालावधीतच आपण हा प्रथम क्रमांकही पटकावणार आहोत. किनारपट्टीच्या प्रदेशात लोकसंख्या वितरण जास्त आढळते. आता किनारपट्टीच्या प्रदेशात म्हणजे काय, तर सागर किनारा, नदी किनारा अशा किनारी भागात की ज्या भागात मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा असतो, मुबलक सुपीक जमीन असते की जी शेतीयोग्य असते, की ज्या भागात उत्तम प्रकारे शेती करता येते, उद्योगधंद्यांचा विकास होतो आणि म्हणून अशा भागामध्ये किनारपट्टीच्या भागामध्ये लोकसंख्या वितरण जे आहे ते जास्त आढळते. तर खंडांतर्गत भागात, आता खंडांतर्गत भाग म्हणजे काय, तर किनाऱ्यापासून आत जमिनीकडे असणाऱ्या भागाला खंडांतर्गत भाग असे म्हणतात. या खंडांतर्गत भागात पाणी पुरवठा उपलब्धता कमी असते, विषम प्रकारचं हवामान असतं, विविध प्रकारची भौगोलिक परिस्थिती प्रतिकूल असते की या अशा विविध कारणामुळे लोकसंख्या वितरण खंडांतर्गत भागामध्ये कमी आढळते. लोकसंख्या जागतिक लोकसंख्या दिन म्हणून 11 जुलै हा दिवस साजरा केला जातो. आता जगाचीच लोकसंख्या 2019च्या आकडेवारीनुसार सांगायची झाली तर 7.7 अब्ज इतकी आहे. तर हे काही लोकसंख्या वितरणाविषयी, असमान वितरण असण्याविषयी मुद्दे आपणाला सांगता येतील. आता लोकसंख्या वितरणाची आकृती पाहायची झाली तर आकृती 1.1 मध्ये विभाजित वर्तुळाद्वारे खंडांतर्गत भूमीची टक्केवारी आणि लोकसंख्या वितरणाची टक्केवारी असे 2 विभाजित वर्तुळाच्या आकृत्या दिलेल्या आहेत. पहिल्या आकृतीमध्ये खंडांतर्गत भूमीची टक्केवारी, यामध्ये एकूण 7 खंडांची टक्केवारी आपणाला इथे दिलेली आहे. पहिलं खंड आहे पहा आफ्रिका खंड की ज्याची भूमीची टक्केवारी आहे 20.40, अंटार्क्टिका खंड 9.20, आशिया खंड 29.20, उत्तर अमेरिका 16.50, दक्षिण अमेरिका 12%, युरोप 6.80% आणि ऑस्ट्रेलिया खंड की ज्या खंडाची सर्वात कमी भूमी आहे पहा 5.90%. म्हणजे टक्केवारीनुसार जर आपण पाहिलं तर 7 खंडांच्या टक्केवारीमध्ये आशिया खंडाची टक्केवारी ही सर्वात जास्त आहे, तर सर्वात कमी टक्केवारी ही ऑस्ट्रेलिया खंडाची आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये दुसऱ्या विभाजित वर्तुळाद्वारे लोकसंख्या वितरणाची टक्केवारी दाखवलेली आहे पहा. यामध्ये आफ्रिका खंडामध्ये लोकसंख्या वितरणाची टक्केवारी आहे 16.96%, आशिया खंड 59.65%, उत्तर अमेरिका 9.69%, दक्षिण अमेरिका 8.40%, युरोप आहे पहा
4.75%. आणि ऑस्ट्रेलियाचे आहे 0.55%. आता ह्या दोन आकृतीमध्ये खंडांतर्गत भूमीची टक्केवारी आणि लोकसंख्या वितरणाची टक्केवारी या आकृतीखाली काही प्रश्न दिलेले आहेत त्यातला पहिला प्रश्न आहे, कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे? आता यामध्ये खंडांतर्गत भूमी जी आहे, ऑस्ट्रेलिया खंडाने सर्वात कमी भूमी व्यापलेली आहे 5.90%. आणि सर्वात कमी लोकसंख्या वितरणाची आकडेवारी देखील 0.55% इतकी ऑस्ट्रेलिया खंडाची आहे. आणि म्हणूनच या लोकसंख्येची सर्वात कमी असणारं खंड कोणतं, तर ऑस्ट्रेलिया खंड हे सांगता येईल. दुसरा प्रश्न दिलेला आहे, भूमी व लोकसंख्येने या दोन्ही बाबतीत सर्वात कमी असलेले खंड कोणते? तर पुन्हा तेच, भूमी सर्वात कमी ऑस्ट्रेलिया खंडाची आहे आणि लोकसंख्येची टक्केवारी देखील ऑस्ट्रेलिया खंडाचीच आहे. तिसरा प्रश्न दिलेला आहे, भूमी व लोकसंख्येची टक्केवारी जास्त असणारे खंड कोणते? तर सर्वात भूमी जास्त व्यापलेले खंड आहे. आपण म्हणालो की आशिया खंड जगात सर्वात मोठा असणारा आकारानं खंड आहे की ज्यानं भूमी व्यापलेली किती आहे, 29.20%. आणि या खंडामध्ये जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त म्हणजेच 59.65% म्हणजे जवळजवळ 60% एवढी लोकसंख्या वितरणाची टक्केवारी आहे चौथा प्रश्न आहे, कोणत्या विभाजित वर्तुळात एक खंड कमी आहे त्याचे कारण काय? आता पहिल्या विभाजित वर्तुळामध्ये 7 खंडांची आकडेवारी दिलेली आहे भूमीची टक्केवारी. तर दुसरी जी आकृती आहे विभाजित वर्तुळाची, यामध्ये एक खंड नाहीये. आफ्रिका, आशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आहे. मात्र या आकृतीमध्ये अंटार्क्टिका खंड नाहीये. म्हणजे लोकसंख्या वितरणाची टक्केवारी या आकृतीमध्ये अंटार्क्टिका हे खंड नाही. कारण आपण अंटार्क्टिका खंडाला मानवविरहित खंड असं म्हणतो की जे दक्षिण ध्रुवाकडे असणारं थंड खंड आहे. आणि या ठिकाणी हा प्रदेश 12ही महिने बऱ्यापैकी बर्फाच्छादित असतो आणि म्हणून त्या ठिकाणी कायमस्वरूपी. आता एक खाली चार्ट दिलेला आहे, यामध्ये खंडानुसार लोकसंख्या वितरणाची टक्केवारी दिलेली आहे. आणि या चार्टमध्ये कॉलम केलेले आहेत पहिला कॉलम आहे खंड, दुसरा आहे भूमी, तिसरा आहे लोकसंख्या. आता खंडानुसार पाहायचं झालं तर उत्तर आणि दक्षिण अमेरिका या दोन्ही खंडांची मिळून किती भूमी आहे, तर 28%. आणि या दोन्ही खंडावर राहणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी आहे 18%. दुसरा आहे आशिया खंड. आशिया खंडाची भूमी व्यापलेली किती आहे, तर 30%. आणि या 30% भूमीवर असणारी लोकसंख्येचं वितरण जे आहे ते 60% इतकं आहे. तिसरं खंड आहे युरोप. या युरोप खंडावर व्यापलेली भूमी आहे 7% आणि लोकसंख्येचं वितरण किती आहे, तर 5%. चौथा खंड आहे ऑस्ट्रेलिया की जे आकाराने लहान आहे की ज्याने भूमी व्यापलेली आहे 6% आणि ह्या 6% भूमीवर फक्त 1% किंबहुना त्याच्याही पेक्षा कमी लोकसंख्या आढळते. आणि म्हणून आपण कमी लोकसंख्या वितरणाचं खंड म्हणून ऑस्ट्रेलिया खंडाचा उल्लेख करतो. पाचवा खंड आहे आफ्रिका खंड की ज्या आफ्रिका खंडाने 20% भूमी व्यापलेली आहे आणि त्या आफ्रिका खंडावर लोकसंख्येचं वितरण आहे केवळ 16%. सहावा खंड आहे अंटार्क्टिका की ज्या अंटार्क्टिका खंडाने 9% भूमी व्यापलेली आहे आणि या भूमीवर स्थायी लोकसंख्या आढळत नाही. कारण मगाच म्हणाल्याप्रमाणे हे बर्फाच्छादित खंड आहे, दक्षिण ध्रुवाकडे असणारे थंड खंड आहे की ज्या ठिकाणी मानव कायमस्वरूपी राहण्यास जात नाहीत आणि म्हणून या ठिकाणी स्थायी लोकसंख्या आढळत नाही. म्हणून या खंडाला, अंटार्क्टिका खंडाला मानवविरहित खंड असे म्हणतात. तर
आज आपण लोकसंख्या वितरण हा लोकसंख्या भाग 1 यामधील पहिला उपघटक अभ्यासला.